गाडी आणि एकदम फुडफुड काय दिसत नाही, थोडं पण दिसत नाही. आम्ही जेवढं मारलं तेवढं दिसायला. काय काय बंद केलं वाटतं. मसाला. अरे बुट्टा किती भारी आहे. एक नंबर स्वीट कॉर्न. चालू होत्या लवकर तिकडे जाऊया आपण पहिले. घाट आहे सगळा, घाट आहे. काचा पूर्ण पॅक झाल्या. हळूहळू चालू लागल्या. अंधार व्हायच्या आधी पटकन चला म्हणाल्या. बायका माणसं सोबत आहेत. आम्ही चाललोय नेक्स्ट लोकेशनला. दिसत तर काही नाही तरी आम्ही चाललोय. हे बघा, ही जी केस बघा, असं वाटायला आता धुतले. आणि मम्मीच्या इथे बरफ जमला. 0.5 चुलीवरची मिसळ. बाहेर लय पाऊस पडतोय, त्यात मिसळ गरम दिल्यावर का वाटणार नाही काय. स्वर्ग आहे स्वर्ग. स्वर्ग आहे बघा. थांबले जो दामन. ते म्हणले स्टार्टर देऊ का? स्टार्टर नका देऊ म्हणजे डायरेक्ट गाडी. एवढं भूक लागली. आपण पहाटे 4:30 वाजता चपात्या झाल्या. तसं काय नाही तू. रात्रीचं काय कळलं नाही आम्हाला. लोकेशन डायरेक्ट पुढे आलो. 34 किलोमीटर पुढे आलोय. आता मागे जाऊन चालणार नाही. आयला इथं आयटमला घेऊन यायला भारी आहे बघ. डोक्यात फिरायला तिला पण भारी वाटेल. छान वेळ झाली आहे. कास पठारला आला की नाही नक्की सांगा. आमचं जरा जेवणाचं लय हाल झाले. फिरलो भारी पण आम्हाला व्यवस्थित जेवण नाही मिळालं. नाश्ता. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. आवाज जरा वेगळा येत असेल. आज आम्ही पहाटे लवकर उठले. म्हणजे 4:30 वाजल्यात बघा. अजून रात्र आहे. पहाटे 4:30 वाजता चपात्या झाल्या. आता आम्ही निघणार आहे सगळी फॅमिली बाहेर फिरायला. वन डे ट्रिप आहे आमची आज. त्यामुळे आम्ही लवकर उठलोय. तसे अनन्य 5ला उठत असत्या, पण आज जरा जास्तच लवकर उठले आहे ना त्याच्यापेक्षा थोडं. आणि मी तिच्यानंतर लगेच माझी एक आंघोळी झाली. गाईज पप्पा येणार नाहीत म्हणून मग त्यांच्यासाठी सकाळच्या चपात्या आणि वाटलं संध्याकाळी जर लेट होत असलं आपल्याला तर मग अजून संध्याकाळच्या पण एक्स्ट्रा चपात्या करून ठेवल्या. येताना मग आपण भाजी घेऊन येऊ शकतो त्यांच्यासाठी. घेऊन येऊ शकतो. चहा ब्रेड खाऊन आम्ही निघणार. गाईज पप्पा बघा सकाळी सकाळी हळदीचं पाणी पितात. गरम पाणी आणि हळद. पाणी भरून ठेवले. काका पण आले बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गाणी चालू आहेत ना. होय बनूया. एक हा आम्ही बनूया नक्की. सकाळच बनूया. असं अजून नाही सांगणार आम्ही कुठे चालू. गाईज तुम्हाला थोड्या विषयानं कळेलच. मी रेडी झाले. आता आम्ही जातो सगळेजण. ही जर सुरू आहे बघा रील बनवायचं. आवडले गाणी रील बनवू. बाय बाय गाईज. आता आम्ही गाडीत बसलोय आणि आता आम्ही निघालोय साताऱ्याकडं. आज आम्ही चाललोय कास पठाराला. कास पठारा. तर गाईज आज आम्ही चाललोय कास पठारला. आणि आता तिथं आम्हाला माहित नाही फुलं आहेत का नाहीत. आम्ही रॅन्डमली चाललोय. असं माहित आहे कुठल्या महिन्यात असतात फुलं, पण आम्हाला जायचं होतं त्यामुळे आम्ही आता चाललोय. ऑगस्ट नंतर फुलं असतात. असं ते ग, पण आता आपल्याला फिरणं पण होतं जरा. सो त्यामुळे आम्ही चाललोय. तुम्ही म्हणणार की आता का चाललाय, ऑगस्ट नंतर जा. आता आम्हाला माहित आहे फुलं तिथला व्ह्यू तवा होते, पण आज पावसाळ्यातला व्ह्यू पाहिला होता आम्हाला रोडवरचा सगळा. त्यामुळे आम्ही निघालो. सो ही बघा इथं खाली लुंगी घातली ना, वर शर्ट खाली लुंगी, व्हाईट पॅन्ट घातली ना, त्यामुळं प्रोटेक्शनसाठी. बसले की घालायचं, उठले की काढायचं. नाश्त्याला थांबणार आहे. तो काय आता आम्हाला काही नाश्ता मिळाला नाही त्यामुळे आम्ही चिप्स सुरू केले खायचं. आता चांगलं हॉटेलच दिसलं नाही अजून. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. ये नजारा देखो क्या खूबसूरत नजारा है. ऐसे नजारों को देखकर हमारा दिल गार्डन हो गया. डोंगरावर मेंढर बघा. आम्ही इथं थांबवल्या गाडी पेढे घ्यायला. कशी पेढे आहेत बघितले. त्यांना देऊन येतो जरा.
टेस्टला तू थांबले जो दामन. वाडेकर बंधूची कंदी पेढे घेतल्यात गाईज आता. रस्ता केवढा बारीक आहे. लय बारीक रोड आहे, 2 गाड्या जाणार नाही. तर बघा काय जवळजवळून आता डोंगराचा व्ह्यू. बापरे खतरनाक आहे पाणी गाठी रे. बघा इकडे खाई आहे, छोटासा झरणा गेला. हे बघा गाईस काचत ना आम्हाला झालं, दगड वर समोर राहिले तसं वाटत. अरे भाई हा झरणा पण आलाय की. अरे इथून वळवता येणारच नाही की. स्वर्गात आल्यासारखं वाटतं. ओ 0.5 रे बाबा. थोडा पाऊस आहे आणि पुढे बघा पूर्ण दिसत नाही काहीच. आणि घाट आहे सगळा अवघड आणि घाट आहे हे बघा. काचा पूर्ण पॅक झाल्या. नाही काय हळूहळू चालवा लागले आम्ही. कायच दिसत नाही. पाऊस बघा बापरे बाप. छान केला. आता इथं मिसळ पाव खायसाठी थांबले आम्ही इथं बघा सगळेजण. हा हे बघा पांढरी क्रीम कलरची पॅन्ट आहे त्यामुळे एक रुमाल घातलाय पडत्या पावसात. आम्ही नवीन फॅशन केलेलं आहे. वातावरण बघा गाईज किती पावसाचं आहे. आम्ही आज फुल पावसात आलोय आणि इकडं काहीतरी असं एक केले बघायसाठी. इकडं खाई आहे पलीकडं, तिथं उभारून बघायचं. लाइटिंग बिंग स्टेज बीज काय तर आहे वाटतं इथं. पण पाऊस नसेल पाहता. हो की पण ती कसं केलं कडा. हा कडे कसं केलं तिथं जाऊन उभारून. पण ती पडलो. डायरेक्ट खाईच आहे डायरेक्ट. एवढं आता गरम गरम मिसळ घेतली आम्ही. चुलीवरची मिसळ. बाहेर लय पाऊस पडतोय त्यात मिसळ गरम दिल्यावर का वाटणार नाही काय. नजारा बघा धोका आहे का. तर खरंच मिसळ भारी होती, एक नंबर. मस्त होती. छान होती. फिरायला आलाय ना. हो फिरा. कुठं बघितलं असं काय. ते होते तसं थोडं कन्फ्युजन होते. कधी कधी वाटते की ओळखीची कोणतं असते. असं पण वाटतं जवळचं असं छान वाटतं. इथं फोटो काढायला भरपूर येते. हो थँक्यू भारी होती मिसळ. थँक्यू. हे बघा असं इथं हे केले उभारायसाठी. हा स्वर्ग आहे स्वर्ग. स्वर्ग आहे बघा. हे कपडे चिटकून बसतो. आणि त्याने पूर्ण पॅन्ट एवढं जपून आणले. जरा इकडे लोक दाखवतो मागे सर पडशील कसं तडांग तोंडावर. चल तिकडे चल. हे बघा आता आमचं इथं फोटोशूट चालू आहे, व्हिडिओ करायला लागले. मम्मी काढायला लागले अतुलचा, इकडं अनन्या माझा काढायला. आणि खरंच लोकेशन भारी आहे. इथून वारे एवढे यायला लागले. चारी बाजून डोंगर आहे, मध्ये गाव आहे. तर आता भजी मागवले इथं गाईज. आम्ही नाश्ता करायसाठी थांबलो होतो इथं आणि तो हॉटेलला नाश्ता केला, मिसळ खाल्ली. आत्ता भजी इकडे बाहेर मागवलं काय की नजारा बघा. कुरकुरीत बटाट्याची भजी. तू खाल्ली नव्हती काय झालं. मी म्हणलं कांदा भजी मागवा, हां तुम्ही पण खाणार नव्हते. ठेव मसाला संपू आता. तू संपू देस ती यूज आपण. चप्पल तुम उतरो जाओ. आहे बसणार. चला जाय. बसा बसा एकदा बसायला भारी वाटतं. फिरतीच्या कायची फिरती झुल्यात. आणि आपण बारक्यापणीच फिरतीच्या झुल्या झुलवा. काय आता आम्ही ह्या लोकेशनवरून जातो. आता आम्ही नाश्ता केला, थोडंसं शूट केलं, मस्त नाश्ता फोटो काढले आणि हिने बघा परत लुंगी घातली. आज पॅन्टला जपायचं आहे शूट होऊसपर्यंत. शूट होऊसपर्यंत. हे बघा ह्या साईडला रोड बघा किती भारी आहे. वळण वाट आहे, मंदिर आहे. आईला गेल्या होत्या मग काय धबधबा आणि ते सगळं हे तिथे किती येते वाटलं भेटून. आणि नाश्ता पण मस्त होता. इथे बनवली की आत व्हिडिओ घेतला. हो आत आले की व्हिडिओ. हा तिथं आता तुमचंच आहे ना लोकेशन सगळं है ना. हा भेटू आणि परत. हो हो नक्की बाय. बघा किती भारी नागवळण आहे. जादा चालू होत्या लवकर. तिकडे जाऊया आपण पहिले जिथे आलो तिथे. चला पटकन. रोड किती भारी आहे, आजूबाजूला पूर्ण हिरवगार, पूर्ण मोठा डोंगर आहे. इकडे खाई आहे, त्या साईडला खाई आहे,
ह्या साईडला खाय आहे, मध्ये रोड आहे बघा, डोंगर अजून वर आहे तिकडं. सो आता आम्हाला तिकडे जायचं आहे, अजून आम्हाला त्या साईडला जायचं आहे. सो इथं थांबलो जरा, थोडंफार नाश्ता केला आता वेळेला आणि आलो. हे रोड भारी वाटला म्हणून थांबलो जरा तुम्हाला दाखवायसाठी. सो चला, फुलं तर नाही आहेत कास पठाराला, पण आम्हाला हो नजारा बघायचा होता त्यासाठी आलो. पावसात म्हणजे भर पावसात. रेड फूड वाव, कसलं भारी आहे रे बाबा. लोकेशन एक नंबर, रेड फूड बघा गाईज. विला छोटी छोटी हे आहे ना, तिथे निवांत फिरू शकतोय आपण, राहू शकतोय, खाऊ शकतोय, पिऊ शकतोय सगळं. स्टे वाले असतात ना ते जा, अरे स्टे साठीच भारी भारी आहेत बघी. मातीच आहे, पूर्ण लाल माती आहे बघा. अंधार की हा पहिले देखना पडेगा ना अपने को. तर आमचं जरा असं प्लॅनिंग थोडंसं हे झालं, लांब पडलं. म्हणजे आम्हाला 2 ते 2.5 तास वाचलं, कारण यायला आम्हाला 3 तास झाले. मग काय हो, झाड पडले पुढं. आणि आम्ही तिथून पण लेट निघालो घरातून आम्ही करेक्ट 10ला निघालो. 10ला निघालो. जर आम्ही गाईज 6ला, हा 6ला जर गाडी घरातून निघाली असती 6ला तर परफेक्ट होतं. हो जंगल बाबा. चुलीवर मस्त वाजून लिंबू लिंबू लावून अशा वातावरणात भुट्टा. सो हो रोड तुक बघा गाईज. मला वाटते कास पठार काय येत नाही लवकर आता. नुसतं आपल्याला हीच दिसायला, व्हीलच दिसायला लागल्या. काय दिसत नसेल खिडकीच्या पुढं, कारण की धुकंच एवढं आहे. तर काहीच बघितलं आम्ही एकदम डोंगराच्या टोकावर आले. हे बघा, असं वाटायला आम्ही पहाटे 5 आहे, पण ऍक्च्युली 4:30 वाजले संध्याकाळच्या. हा बाबा आहे सध्या फुले येणे चालू झालेले आहेत. फुलं आल्यात. रस्ता पण करणं चालू आहे बहुतेक. आपण जाऊन बघू शकतो. गाडी तर लावल्या आणि हे लावायला लागतं, पार्किंग लाईट लावायला लागलं, कारण की धुकलं आहे. माझ्या मागं तुम्हाला काय दिसतंय काय? पुढं पण नाही दिसणार. आम्ही जेवढं उभारले तेवढंच दिसतंय. सर घे बरं झालं आलं. फिर बघू गाडी आणि एकदम बघा, इथून काय दिसत नाही, एवढंच दिसते इथंपर्यंत आणि इथून एवढं दिसते. हा अरे आपण काश्मीरला जातोय. होय का? बघा बघा, टॉर्च लावून आल्यात, लाईट लावून आल्यात. टॉर्च म्हणतो गाडीचा. हिवाळ्यात कसं होत असेल. कसं वाटलं काय कास पठार काय दिसत नाही, थोडं पण दिसत नाही. आम्ही जेवढं उभारलं तेवढंच दिसायला लागलं. तर गाईज नक्की या फिरायला कास पठाराला भारी आहे. फक्त काळजी घेऊन या, कारण की कसं आहे, ही धुक्यामुळे गाड्या दिसत नाहीत. हा बघा, मी गाईज मी म्हणलं तुम्हाला या, पण मम्मी नाही म्हणते, कारण की हिचा अनुभव मोठी माणसं कशी म्हणतात ते घेत असतात ना. तुम्हाला मगाशी दाखवलं फुलं, आता दाखवता मग. हो का, आहे का फुलं? थोडी थोडी फुलं या लागल्यात. काय माहितीये काय, ही डोंगर देवाने बनवून ठेवला आहे. ह्या डोंगरावर लोक आता रोड बीड केलं, सगळं झालं. फक्त बाहेरूनच बघायचं, आत जायचं. ते पण कंपाऊंड आहे साईड. बघायला आनंद घ्यायचं. मम्मी पापणीवर बघ की बर्फ साठल्यानं व्हायला लागले. हे बर्फ काश्मीर, महाराष्ट्रातच एवढं सौंदर्य आहे की आपल्याला फॉरेनमध्ये जायची गरज काश्मीर पण महाराष्ट्रातले लोक काश्मीरला जाण्यापेक्षा हे बघा, काश्मीरला पण जावा असं काही नाही, ते पण आपल्याच भारतातलं आहे. पण इथंच एवढं भारी आम्हाला माहितच नव्हतं, आज पहिल्यांदा. मम्मी भ्यायला लागल्या, अंधार व्हायच्या आधी पटकन चला म्हणाल्या. बायका माणसं सोबत आहेत, मोठी माणसं अशी घाबरतात बघा गाईस. बरोबर आहे, काळजी घेऊनच चालायचे. पण चलो रे डोली, पण गाडी येत नाही. पाणी बघ कुठे आलं, हे कुठलं पाणी? आम्ही चाललोय नेक्स्ट लोकेशनला. दिसत तर काही नाही तरी आम्ही चाललोय. हे बघा, हे जी केस बघा, असं वाटायला आता धुतले. आणि मम्मीच्या इथे बर्फ जमला होता. म्हणजे खरंच आहे, हे एक स्वर्ग आहे, ते खरं आहे. खरं हा, खरं नाही स्वर्ग, दुसरा स्वर्ग आहे. दुसरा स्वर्ग आहे. मला वाटतं खरंच तुम्ही यायचं असलं तर या गाय जाताच, जो मजा आहे.
हा एक काश्मीर आणि कास पठार. दुसरा कास पठार काय. गाडीत आम्ही हिटर लावलाय, एवढी बाहेर थंडी आहे, डोक्याला केसाला पाणी सुटलं. काय? होय गाडीत आम्ही हिटर लावलाय बघा तिथं. गरम काहीतरी हिने काच उघडल्या हिला तर पूर्ण गार चपली. ही जवळ एवढी माणसं दिसत ना, ही माणसं आपण उभा राहिला दिसत नाही ती होय. जरासं अंतरावर. हा आयला इथं आयटमला घेऊन यायला भारी आहे बघ, धुक्यात फिरायला तिला पण भारी वाटेल. आम्ही खालून बघत होतो डोंगराच्या मध्ये धुकं असं झालं, डोंगराला चिटकलं धुकं. हे थांबवायचं इथं थांबवायचं. हाथ जोड़े दुनिया भागे बस इतना सा ख्वाब. तलाव पशी आलोय फायनली आम्ही. आता इकडं पुढं काय माहित नाही अजून आम्हाला, पण आता आमच्या टायमिंग संपत आले त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबणार नाही. हे बघा पूर्ण पाणीच पाणी आहे इथं, पुरी दिसत नाही पण पूर्ण पाणी आहे. रेस्टॉरंट काय काय बंद केलं वाटतं बघा, पाणी तिथपर्यंत हो हो रेस्ट पूर्ण पाणी आले. वाटलं पण नाही ना तलाव आला म्हणून एवढं लवकर. नाही अरे रस्ता संपणार नाही, तू किती जाईल तेवढा रस्ता संपणार नाही. डोंगरावर तलाव. बघा आम्ही आलो वरून, आता भुट्टा खाना इथं स्वीट कॉर्न नाही होतच काय नाही तू. हा पुढं व्हायला की जा तेच जा म्हणजे खाली गरम गरम येतात इथं. भुट्टा त्यांनी भाजणार, गरम भुट्टा त्यांनी बनवायला आले तयार. आम्ही जरा तोपर्यंत इथं मागच्या लोकेशनला येऊन बघतो कसं काय. धबधबे हा थँक्यू सो मच. कोणतं गाव. सातारा भुई. हा हा चला तुम्ही पण आहे करा. थँक्यू. तर आता आम्ही मस्त छान भेट झाली आमची. फोटो काढायला इकडे आलतो डोंगर भाग, तर काही आले आम्हाला बघून गाडीत नाही. छान भेट झाली आहे ना. थँक्यू व्हिडिओ बघताय तुम्ही, आवडतात. थँक्यू सो मच. अरे अरे भुट्टा किती भारी आहे यो, एक नंबर स्वीट कॉर्न. बापरे गाईज, अरे ही करत करत आम्ही खाल्लो एक नंबर. या लोकेशनला 10 पैकी किती मार्क द्याला. 10/10. कास पठारला आलाय की नाही नक्की सांगा. आम्ही पहिल्यांदा आलोय. आता आम्ही इथे चहा प्यायला आलोय. हे आपले व्हिडिओज बघतात, त्यांनी बोलवलं, इन्व्हाइट केलं चहासाठी. थँक्यू चहा दिल्याबद्दल. छान आहे चहा. मी बोलवलं होतं आम्हाला चहा प्यायसाठी. आता जाता म्हटलं जाऊन भेट देऊया. तर चहा पण चांगला आहे नाही चांगला आहे ना. आमचं जरा जेवणाचं लय हाल झाले. फिरलो भारी पण आम्हाला व्यवस्थित जेवण नाही मिळालं. नाश्ता मिळाला पण आता आम्ही सकाळी ठरवलं होतं एक हॉटेलमध्ये जायचं, तर त्या हॉटेल आम्हालाच कळलं नाही, मागे गेलं. आता 34 किलोमीटर मागे गेले आणि आता आम्हाला लागल्या भूक, कारण की सकाळपासून आम्ही जेवलो नाही, फक्त नाश्त्यावर आहे. आता जे हॉटेल पाहिजे होतं ते गेलं मागं. आता बघूया पुढं आहेत सोडा, पण त्या हॉटेलचं खायचं होतं आम्हाला. आपण काय करायला आता, रात्रीचं काय कळलं नाही आम्हाला लोकेशन. डायरेक्ट पुढं आलो, 34 किलोमीटर पुढं आलो. आता मागं जाऊन चालणार नाही. आता पुढचं हॉटेल बघतो, जेवतो आणि मग घरी जातो. काहीच आता खाली आलो आम्ही डोंगराच्या. आता 8 वाजल्यात काहीच. आम्ही 7-7:30ला खाली आलो डोंगराच्या. एकदम टोकाला गेलो होतो डोंगरे. मला वाटते जरा कमी ढगाला हात लावून जातो एवढ्या वरून. तरी गाडी हायवे चांगला आहे त्यामुळे गाडी निवांत जात्या, चढायला बिडायला काय त्रास नाही आहे ना. एकदम प्लेन करत वर चढले. तिथे चार्जिंग लावले, हॉटेल पण मिळाले. आता या हॉटेलला जातो. वाट बघून नसतं हॉटेलची पहिल्यांदा एवढा लेट आपल्याला मिळालं, म्हणजे आज दिवसभर जेवण झालं. तर फायनली आम्हाला हॉटेल मिळालं एक चांगलं. आणि आता आम्ही इथं बसलो जेवायला.
ऑर्डर दिल्या हे बघा चेहऱ्यावर ओळखू शकता किती जेवण आहे पोट आषाढी एकादश झाल्या परवा दिवशी आणि उपास आज झाला. हा आणि आज कडक उपास झाला. आषाढी एकादशीला तर आम्ही भरून भरून खाल्लं पण उपास खरा आज झाला आमचा. आता ऑर्डर दिल्या भूक लागलेली ते म्हणले स्टार्टर देऊ का स्टार्टर नका देऊ म्हणलं डायरेक्ट गाडी एवढं भूक लागली आपण काही. सो आता अतुल चार्जिंग लावायला आलाय चार्जिंग लावून घेतो जेवण कसं आहे टेस्ट बघूया. आला का आला वाटतं हात धुवायला आला. हॉटेल पण चांगलं आहे. आलेलं आहे मालवणी खाऊन बघ कसं आहे. अतुल पण आलाय आता रस्सा मटण. गाईज 12 वाजले बघा करेक्ट 12 वाजता आम्ही घरी आलो. बापरे तो गाईज बघितला तुम्ही थंडी किती होती धुकं किती होते आणि पूर्ण असं एकदम आम्ही असं वाटलं की आम्ही वर स्वर्गात गेल्यावानी. सो फायनली आम्ही रात्री 12 वाजता आलो आणि एवढी मजा आली आम्हाला गाईज. आम्हाला माहित नव्हतं आम्ही इथून यूज नाही तिथनं वाटलं की आमचा डिसिजन चुकलाय काय आम्ही फुलं लागायच्या आधीच चाललोय पण ऍक्च्युअली मध्ये आमचा डिसिजन बरोबर होता. हा कारण का फुलं दिसली पण आम्हाला आणि मेन दिसलं की जो ढग साव म्हणजे आम्ही इथं उभारलं आणि इथलं इकडे दिसत नाही इकडे दिसत नाही. तुम्ही बघितलं आता काहीच दिसत नाही एवढं भारी वाटलं ना धुकं आणि असं बर्फ आणि असं वाटायला काश्मीरमध्ये आलं आहे ना. सो खरं भारी वाटलं तुम्हाला जायला नक्की जा. जेवण पण भारी मिळालं नंतर. आणि आम्ही लेट निघालो ना सगळ्यांचं आवरणं हे ते करण्यात वेळ गेला. 10 वाजता निघाल्यामुळे ना आम्हाला ते वॉटरफॉल वगैरे बघायलाच मिळालं नाही ते एक राहून गेलं. आम्ही इथून तिथंपर्यंत गेलो पण तिथून 5-10 मिनिटाच्या अंतरावर जाऊ शकलो नाही कारण की वेळच एवढा झाला होता आणि पूर्ण धुक्यामुळे काही दिसत नव्हतं. आम्ही जर थांबलो असं पुढं आणि रात्री तर मग काही दिसत नसतं आणि अंधार व्हायच्या अगोदर त्या घाटातनं बाहेर पडायचं होतं त्यामुळं घाई केली. मग आम्ही मग ते जागा एवढीशीच आहे. हा म्हणजे आम्ही जिथं पुढं चांगलं आहे एक मध्ये घाट आहे ना तिथं जरा डोंगर डायरेक्ट असं उभं आले आणि त्यातनं रस्ता पुकारलाय तिथं भीती वाटलं कोसळते काय होतं चांगलं वाटत नाही. त्यामुळं गाईज मग आम्ही काय केलं आता सो आम्ही तिथे गेलो आणि ते तेवढं बघायला नाही मिळालं तर आम्ही नेक्स्ट टाइम कधी प्लॅन करणार आहे. सो ती वॉटरफॉल पण जाऊन बघून व्यवस्थित फक्त जरा लवकर तेव्हा आता फुलाच्या सीझन मध्ये जाणार पण आत्ताही भारी आहे तेव्हा फक्त ही धुकं वगैरे पाहिजेलच कारण की त्याशिवाय मजा नाही ना असते ना. हिवाळ्यात तर अजून जास्त धुकं ढग हो आणि ते डोंगराळ भाग आहे ना तर पाऊस जास्त असते तिकडं. हा तिकडे बाबांना काल आपण विचारले तर इकडे पाऊस नव्हता. तिकडे पाऊस तिकडे भरपूर पाऊस जरा नेटवर्क पण नव्हतं. बरं झालं कालच जाऊन आलो. आज बघा की पूर्ण पाऊसच आज इथं पण पाऊस सुरू आहे कंटिन्यू. पण पावसात मजा येते अहो काही पण म्हणा. पहिली आमची ट्रिप होती जी एवढी भारी गेली है ना फॅमिली सोबत एवढी भारी यूज वाटत तिथं उतरलो आम्ही एकदा वर एकदम सगळ्यात वर गेल्यावर गाडीतनं उतरलो. तुम्ही बघितलं आम्ही तिथं व्हिडिओ केल्यात एवढं. आणि आम्ही तिथं ना तिथल्या वातावरणात खूप सारे व्हिडिओ केले आहेत गाणे पण बनवले आहेत ते लवकरच तुमच्यापर्यंत येतील तर नक्की बघा आणि कसं वाटलं ते सुद्धा सांगा. सांगलीपासून कास पठाराकडे आम्ही निघालो होतो तर सांगलीपासून जिथं जिथं आम्ही थांबेल तिथे सबस्क्रायबर म्हणजे आपले फॅमिली मेंबर भेटत होते आणि आम्हाला भारी वाटलं. फोटो बिटो काढून मजा मस्ती करत आम्ही गेलो भेटून सगळ्यांना. त्यांच्यासोबत आपण फोटो वगैरे काढले ना त्यांनी पण आपला ब्लॉग बघत असतील तर खरंच थँक्यू भारी वाटलं आम्हाला सगळ्यांना भेटून. चला काय ट्रिपचा ब्लॉग तर तुम्ही बघितला. सो आता या ब्लॉगला आपण इथंच एंड करू. सो ह्याच्यानंतर लव्ह स्टोरीचा ब्लॉग येणार आहे. सो ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आधीच आणि आमची स्टार्ट टू एंड पूर्ण लव्ह स्टोरी येणार आहे लवकर तुम्हाला सांगितलेली आहे. सो चला जी आतापर्यंत कुणालाही सांगितलेली नव्हती जे तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर केल्या. सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव यू गाईज. बाय.